आज आपल्याला बनवायची एकदम टम्म फुगलेली खमंग खुसखुशीत आणि 8 ते 10 दिवस टिकणारी मूग डाळीची कचोरी। मूग डाळीची कचोरी बनवण्यासाठी एकदम सोपी आहे। आपली जी कचोरी ती छान गुबगुबीत अशी फुगलेली आहे, मस्त खुसखुशीत झालेली आहे आणि चवीला देखील खमंग अशी झालेली आहे। मूग डाळीची ही कचोरी तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी 1.5 कप मूग डाळ घेतलेली आहे। मूग डाळ आपल्याला एका भांड्यामध्ये काढायची आहे आणि यामध्ये पाणी टाकून आपल्याला मूग डाळ छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे। आता मी डाळ छान स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। डाळ पूर्णपणे पाण्यामध्ये बुडेल एवढं पाणी टाकायचं आहे आणि डाळ आपल्याला 3 तासासाठी भिजू घालून घ्यायची आहे। 3 तास आपल्याला ही डाळ भिजत ठेवायची आहे। यावरती मी झाकण ठेवलेलं आहे आणि 3 तासासाठी आपल्याला ही डाळ बाजूला ठेवायची आहे। आता आपल्याला कचोरीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे। मध्ये आपल्याला 3 कप मैदा घ्यायचा आहे। मैदा मी छान स्वच्छ असं चाळून घेतलेला आहे। तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाच्या पिठाचा देखील वापर करू शकता। यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। अर्धा चमचा आपण या ठिकाणी ओवा घेतलेला आहे। ओवा आपल्याला थोडासा हातावरती चोळून यामध्ये घालून घ्यायचा आहे। 3 चमचे आपण तेल गरम करून घेतलेले आहे। गरम केलेल्या तेलाचं मोहन आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। मैद्याला आपल्याला तेल व्यवस्थित असं चोळून लावून घ्यायचं आहे। तेलाचं जे मोहन आपण मैद्यामध्ये घातलेलं आहे ते आपल्याला हाताने चोळून व्यवस्थित असं मैद्याला लावून घ्यायचं आहे। मैद्याच्या प्रत्येक कणाला तेलाचं मोहन लागलं पाहिजे, त्यामुळे आपण 2 ते 3 मिनिट हातावरती मैदा चोळून घेतलेला आहे आणि तेलाचं जे मोहन आहे ते मैद्याला व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे। थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला सॉफ्ट असा डो तयार करायचा आहे। एकदम घट्ट नाही किंवा एकदम पातळ देखील नाहीये, अशा पद्धतीने थोडंसं सॉफ्ट आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे। पिठावरती आपल्याला झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट आपल्याला पीठ मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे। आता आपले जे पीठ आहे ते मुरत आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी मूग डाळीचं आपल्याला या ठिकाणी मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। 3 तासानंतर आपली जी मूग डाळ आहे ती देखील छान भिजलेली आहे। मूग डाळीमधील पाणी काढून चाळणीवरती आपण ही डाळ काढून घेतलेली आहे। डाळीमधील जे पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे निथळून द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला ही डाळ मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आहे। कचोरीच्या आतील जी स्टफिंग असते त्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक मसाला तयार करून घ्यायचा आहे। अर्धा चमचा आपण या ठिकाणी काळे मिरे घेतलेले आहेत। 2 चमचे आपण या ठिकाणी धने घेतलेले आहेत। 1 चमचा आपण या ठिकाणी जिरे घेतलेले आहेत। 2 चमचे मी या ठिकाणी बडीशोप घेतलेली आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या जार मध्ये टाकायचे आहे आणि एकदम बारीक न वाटता थोडेसे जाडसर आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत। एकदम बारीक पावडर न तयार करता थोडंसं जाडसर आपण हे वाटून घेतलेलं आहे। कचोरीसाठीचा आपला हा मसाला तयार झालेला आहे। आता आपण डाळ मिक्सरच्या जार मध्ये घालून घेणार आहोत। मिक्सरच्या जार मध्ये आपण अर्धी डाळ टाकलेली आहे। पाणी न टाकता आपण थोडीशी जाडसर याला वाटून घेऊया। अशा पद्धतीने आपण थोडीशी जाडसर डाळ वाटून घेतलेली आहे। बाकीची राहिलेली जी डाळ आहे ती देखील आपल्याला सेम याच पद्धतीने वाटून घ्यायची आहे। सर्व डाळ मी या ठिकाणी वाटून घेतलेली आहे आणि एका भांड्यामध्ये आपण काढून घेतलेली आहे। आता आपली डाळ तयार आहे, मसाला देखील तयार आहे। गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेतलेले आहे। तर मूग डाळीचं जे मिश्रण आहे ते जास्त आहे, त्यामुळे आपण तेल 2 चमचे घातलेले आहे। तेल छान तापलेलं आहे। मिक्सरला आपण जे मसाला तयार करून घेतलेला आहे तो मसाला आपल्याला तेलावरती घालून घ्यायचा आहे आणि तेलावरती आपल्याला जरा वेळेला परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकायचा आहे। पाव चमचा आपल्याला यामध्ये हळद घालून घ्यायची आहे। अर्धा चमचा आपल्याला यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे। 2 चमचे आपण यामध्ये बेसन पीठ घालून घेतलेले आहे। बेसन पीठ घातल्यामुळे आपल्या कचोरीच्या आतमधील जी स्टफिंग आहे त्याला बाइंडिंग छान येते आणि कचोरीला चव देखील छान येते। 1 चमचा आपल्याला यामध्ये चाट मसाला घालायचा आहे। थोडा वेळ आपल्याला तेलावरती ही बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे। बेसनामधील जो कच्चेपणा आहे तो थोडासा आपल्याला कमी करून घ्यायचा आहे। बेसन आपण तेलावरती छान असं परतून घेतलेलं आहे। आता मिक्सरला वाटून घेतलेली जी मूग डाळ आहे ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि मूग डाळीमधील जे ओलावा आहे किंवा यामधील जे पाणी आहे ते पूर्णपणे कमी होईपर्यंत तोपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायची आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे। मूग डाळीचे हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, अजिबात बुडाशी लागू द्यायचे नाही। एखाद्या उलथण्याने आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे, म्हणजेच मूग डाळ आपली खाली बुडाशी अजिबात लागणार नाही। सतत चमच्याने हलवत राहून आपण 5 ते 6 मिनिट हे मिश्रण गरम करून घेतलेलं आहे। मूग डाळीतील जे पाणी आहे किंवा ओलावा आहे तो पूर्णपणे आपण कमी करून घेतलेला आहे। अशा पद्धतीचं मिश्रण तयार केल्यामुळे आपली जी कचोरी आहे ती जास्त दिवस टिकण्यास मदत होते। मूग डाळ आपली एकदम छान कोरडी आणि सुकी झालेली आहे। 1 चमचा आपण यामध्ये गरम मसाला घालून घेतलेला आहे। आता आपल्याला हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। मिश्रणाला आपल्याला हलकंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत। आता मिश्रण आपलं हलकंसं थंड झालेलं आहे। आता या मिश्रणाचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत। लिंबाच्या आकार एवढा आपण या ठिकाणी गोळा तयार करून घेतलेला आहे। सेम याच पद्धतीने आपल्याला सर्व गोळे या ठिकाणी तयार करून घ्यायचे आहेत। एकदाच आपल्याला हे गोळे तयार करून घ्यायचे आहेत, त्यामुळे आपल्याला नंतर कचोरी करण्यासाठी सोपं जातं। त्यामुळे या ठिकाणी मी सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत। तर जेवढे आपण या ठिकाणी गोळे तयार केलेले आहेत तेवढेच आपल्याला या ठिकाणी मैद्याचे गोळे देखील तयार करून घ्यायचे आहेत। आपला जो मैदा आहे तो देखील आता छान भिजलेला आहे। मैदा आपल्याला एकदा परत छान मळून घ्यायचा आहे आणि मैद्याचे देखील आपल्याला सारख्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। जेवढे आपण मूग डाळीचे गोळे तयार केलेले तेवढेच आपल्याला या ठिकाणी मैद्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत।
अशा पद्धतीने आपण मैद्याचे गोळे देखील तयार करून घेतलेले आहेत। सर्व गोळे आपण या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत। पोळीपाटावरती थोडासा मैदा टाकायचा आहे। एक गोळा आपल्याला या ठिकाणी लाटण्यासाठी घ्यायचा आहे। पुरी आपण जशी लाटतो तसंच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण मैद्याची ही पोळी लाटून घेतलेली आहे। कचोरी आपली छान खस्ता होण्यासाठी आपण या ठिकाणी या पोळीला दुमडून घेणार आहोत। पोळी मी अशा पद्धतीने दुमडून याची घडी तयार करून घेतलेली आहे आणि परत आपण याला लाटून घेतलेला आहे। एकदम पातळ न लाटता थोडीशी जाड आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। आकार गोल नाही आला तरी देखील हरकत नाही। अशा पद्धतीने आपण थोडंसं जाडसर याला लाटून घेतलेलं आहे। थोडीशी जाडसरच लाटून घ्यायची, पातळ लाटायची नाही तर आपली कचोरी फुटू शकते। मूग डाळीचा जो आपण या ठिकाणी गोळा तयार करून घेतलेला आहे तो एक बॉल आपल्याला यामध्ये ठेवायचा आहे आणि आपल्याला याला बंद करून घ्यायचं आहे। मोदक जसं आपण बंद करतो तशा पद्धतीने मी याला बंद करून घेतलेला आहे। वरचा जो भाग आहे तो आपल्याला तिथेच दुमडून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला मैदा टाकून याला लाटून घ्यायचा आहे। तर परत मी याला लाटून घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपण ही कचोरी तयार करून घेतलेली आहे। बाकीच्या सर्व कचोऱ्या आपल्याला सेम याच पद्धतीने तयार करून घ्यायच्या आहे। आता आपल्याला कचोरी तळून घ्यायची आहे। कचोरी तळण्यासाठी कमी गॅसवरती मी तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे। तेल छान तापलेलं आहे। तेलामध्ये मी कचोऱ्या सोडून घेतलेल्या आहेत। कचोरी आपल्याला कमी गॅसवरती तळायची आहे सुरुवातीला, त्यानंतर मध्यम आचेवरती आपल्याला ही कचोरी तळून घ्यायची। तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्याच कचोऱ्या आपल्याला या ठिकाणी तेलामध्ये सोडायच्या आहेत। तर 3 कचोऱ्या मी या ठिकाणी सोडलेल्या आहेत। बघू शकता मस्त अशी आपली ही कचोरी फुललेली आहे। अलटी-पलटी करत बाजू बदलत आपल्याला कचोरी छान रंग बदलेपर्यंत तळून घ्यायची आहे। ही कचोरी एकदम छान फुललेली आहे। मस्त याचा रंग देखील आता बदललेला आहे, छान कुरकुरीत झालेली आहे। सर्व कचोऱ्या आपल्या या ठिकाणी फुललेल्या आहेत। अलटी-पलटी करत आपण या कचोऱ्या रंग बदलेपर्यंत छान अशा तळून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला कचोऱ्या काढून घ्यायच्या आहेत। दुसरी बॅच आपल्याला या ठिकाणी तळताना गॅस कमी करायचा आहे। तेल आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये कचोऱ्या सोडून घ्यायच्या आहेत। तर परत मी या ठिकाणी 3 कचोऱ्या यामध्ये सोडून घेतलेल्या आहेत। राहिलेल्या ज्या कचोऱ्या आहेत ते देखील आपल्याला सेम याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत। सर्व कचोऱ्या मी या ठिकाणी तळून घेतलेल्या आहेत। कचोऱ्या बघू शकता तुम्ही मस्त टम्म फुगलेल्या आहेत। आकारापेक्षा डबल झालेल्या आहेत, छान कुरकुरीत झालेल्या आहेत। रंग देखील एकदम छान आलेला आहे। कचोरी मी या ठिकाणी तुम्हाला तोडून दाखवते, आवाज ऐकू शकता। मस्त कुरकुरीत झालेली आहे, छान खुसखुशीत झालेली आहे। दिवसभर जरी ठेवली तरी देखील आपली कचोरी छान खुसखुशीत आणि कुरकुरीतच राहते। तर 7 ते 8 दिवस तुम्ही कचोरी ठेवली तरी देखील खराब होत नाही। मस्त खमंग खुसखुशीत अशा आपल्या या टम्म फुगलेल्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।